जालना जिल्ह्यातील जाफराबाद पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत 6,41,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। बँक ऑफ महाराष्ट्राजवळील एका गाड्यावर टाकलेल्या छाप्यात विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा साठा आढळून आला। 2 पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी तो अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे। पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। आज रोजी माननीय अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी सर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की जाफराबाद येथील महाराष्ट्र बँकेशेजारील गल्लीमध्ये एका गाळ्यामध्ये अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा त्याची साठवणूक केलेली आहे। त्यावरून त्यांच्या पथकातील प्रताप सुंदरडे आणि निखिल गायकवाड तसेच सदरची माहिती मिळताच माननीय DYSP सर नितीन कटेकर साहेब यांच्या पथकातील पोलीस स्टेशन भोकरदन येथील PSI सोनवणे व त्यांच्यासोबतील 2 अंमलदार व आमच्या पोलीस स्टेशनचे मी, आमचे PSI पठाडे, PSI पवार, पोलीस स्टेशनचे अंमलदार मस्के, संदीप भागिले, संदीप गवई असे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेजवळ शटर उघडून त्यामध्ये मुद्देमालाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रीमियम Z1 जाफरानी जर्दा, प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला, गोवा 1000 गुटखा, V1 तंबाखू, केशरयुक्त विमल पान मसाला, केशरयुक्त विमल पान मसाला, हिरा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा एकूण 6,41,850 रुपयाचा मुद्देमाल पोलीस स्टेशनला आणून शासकीय पंचासमक्ष त्याची मोजणी करून जप्त करण्यात आलेला आहे। याबाबत अन्न आणि औषध प्रशासनासोबत पत्रव्यवहार केलेला असून त्यांच्याकडून या मुद्देमालाची पडताळणी होऊन त्यांच्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जालना।